नमस्कार. मी सौ सोनाली पराग खंडारे, सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालय, अंजनगाव, सुरजी. विद्यार्थी मित्रांनो, 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग 12वीचा अभ्यासक्रम नवीन आलेला आहे आणि आज आपण वर्ग 12वीच्या इतिहास विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. तर इतिहास का शिकायचा? इतिहास शिकण्यामागे उद्देश काय? का शिकवला जातो हा विषय विद्यार्थ्यांना? तर इतिहास भूतकाळाचे अवलोकन करून वर्तमान काळातील वाटचालीस योग्य दिशा देतो. या वाक्यावरून आपल्याला असा बोध होतो की इतिहासात म्हणजे भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या आहे त्याचं जर आपण अवलोकन केलं आणि अन्वय अर्थ काढला तर आपल्याला कळतं की वर्तमान काळात यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला पुढे न्यायच्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करायचा आहे किंवा कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे, स्टॉप करायच्या आहे, त्या पुढे नाही न्यायच्यात हे आपणास कळतं. म्हणजेच आपण वर्तमान काळामध्ये योग्य दिशेने वाटचाल करतो या अवलोकनामुळे. आणि भूतकाळात आणि वर्तमान काळ याच्या योग्य समन्वयातून जे काही आपण अनुभवाने शिकतो त्यामुळे आपल्या उज्ज्वल भविष्याची मार्गदर्शन आपल्याला मिळत जाते की आता पुढचं प्लॅनिंग आपण कसं करायचं आहे आणि त्याद्वारे आपलं उज्ज्वल भविष्य आपण घडवत असतो, त्याचं नियोजन करत असतो. इतिहासाच्या अभ्यासाने चुकांची पुनरावृत्ती टळते. या वाक्याचा तुमच्या दृष्टीने खूप मोठा अर्थ आहे. चुकांची पुनरावृत्ती कशी टळते? तुमच्यापैकी प्रत्येकाने 10वीमध्ये मला इतके पर्सेंटेज मिळवायचे असं ध्येय ठेवलं, पण सगळ्यांचंच ते पूर्ण झालं नाही. ज्यांचं ते पूर्ण झालं नाही त्यांनी जर 9वी आणि 10वीच्या त्यांच्या वर्षांचा अवलोकन केलं की आपण कसं ठरवलं होतं, अभ्यास किती करायचा, कसा करायचा, काय नियोजन होतं, पण आपण तसं वागलो का नाही वागलो, काय चुका झाल्या आपल्या, मग त्याच चुका पुन्हा 12वीच्या वर्षात करायच्या का? तर नाही. आता मात्र आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. आपण जे काही ठरवलं ते ध्येय आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यामुळे आपण 10वीच्या वर्षात जे साध्य करू शकलो नाही, आपल्याकडनं काही चुका झाल्या, त्या आपण या वर्षी नक्कीच टाळू शकतो आणि आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो. त्यानंतर जो स्वतःचा इतिहास विसरतो तो कधीच नवा इतिहास घडवू शकत नाही. या वाक्याशीच हे वाक्य पण रिलेटेड आहे. जो स्वतःचा इतिहास विसरतो म्हणजे जो स्वतःचा भूतकाळ विसरतो, भूतकाळामध्ये त्याला आलेले अनुभव विसरतो, त्या अनुभवांनी जो शहाणा होत नाही तो नवा इतिहास कसा घडवेल? कारण तो चुका करतच राहील आणि नवं काही घडवणं, नवी उमेद आणि त्या दृष्टीने नवी सृजनशीलता करणं ह्याच्यामध्ये तो अयशस्वी होतो. आणि म्हणूनच कोणीही आपला इतिहास विसरता कामा नये. म्हणजेच आपला भूतकाळ, आपण भूतकाळात केलेले चांगले कार्य, चुकीचे आपले झालेले डिसिजन्स हे कधीही विसरता कामा नये. त्याच अनुभवातून आपण आपला पुढचा भविष्यकाळ घडवत असतो आणि त्याच्यावरूनच आपण आपल्या भविष्यातल्या योजनांचं आराखडा तयार करत असतो. आणि म्हणून इतिहास हा विषय गांभीर्याने घ्यायचा विषय आहे आणि तो शिकण्यापेक्षा अनुभवायचा विषय आहे की आपण अनुभवातून शिकतो आहोत. इतिहासामध्ये जे काही घडून गेलं त्या अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकंदरीत 500 ते 700 वर्षाचा कालखंड अभ्यासायचा आहे. भूतकाळ ते समकाल म्हणजेच वर्तमान असा जवळपास 500 ते 700 वर्षाचा कालखंड या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. मध्ययुग ते आधुनिक युग. आता पहिले आपण मध्ययुग, आधुनिक युग म्हणतोय, तर सगळ्यात पहिले आपण प्राचीन युग, मध्ययुग, आधुनिक युग असे टप्पे पाडलेले आहेत. ते नेमके कोणत्या सालापर्यंत आहेत ते बघू. इसवी सन 450 पर्यंत म्हणजे मानवाचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे तोपासून ते 450 सालापर्यंत प्राचीन युग म्हणून आपण अभ्यास करतो. आपण 11वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या भागाचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर 450 ते 1500 हा जो कालखंड आहे 1000 वर्षांचा जवळपास, तो मध्ययुग म्हटला जातो. आणि आपल्याला
जो आत्ता अभ्यासाला कालखंड आहे तो आहे 1500 ते आजपर्यंत, म्हणजे 2020, मध्ययुगाचा शेवट व आधुनिक युग. हा पोर्शन आपल्याला 12वीमध्ये शिकायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की 1500ला तर मध्ययुग संपलं. लक्षात घ्या, प्रत्येक खंडामध्ये आधुनिक युगाची सुरुवात ही त्याचा कालखंड हा वेगवेगळा आहे. म्हणजे तुम्ही जर युरोपचा विचार केला तर तिथे 15व्या शतकामध्येच आधुनिक युगाची सुरुवात झाली. प्रबोधन काळ सुरू होऊन आधुनिक युगाचा पाया घातला गेला. आशियाचा विचार केला तर तिथे 16व्या शतकाच्या मध्यानंतर किंवा आपण म्हणू 17व्या शतकामध्येच या आधुनिक युगाचा पाया घातला गेला, सुरुवात झाली. आणि आफ्रिकेमध्ये तर अजून 50 वर्ष नंतर ही सुरुवात झाली. म्हणून ढोबळमानाने आपल्याला 1500 ते 2020 असा अभ्यास आपल्या भारताच्या दृष्टीने तर करायचाच आहे आणि जगाच्या दृष्टीने पण आपल्याला हा अभ्यास इथे करायचा आहे. एकूण तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये 12 घटक म्हणजे 12 प्रकरण दिलेले आहेत. आपण आता त्याची प्रकरणानुसार आपण तो अभ्यास ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासाचं पहिलं प्रकरण आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. आणि या प्रकरणाअंतर्गत आपल्याला युरोप खंडात प्रबोधन कसं सुरू झालं, का सुरू झालं आणि त्यांनी विज्ञानाचा विकास कोणत्या पद्धतीने झाला, कसे टप्पे पडले, कसा यंत्रांचा शोध लागत गेला, हे सगळं आपल्याला या प्रकरणांमध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे शिकायचं आहे. युरोपातील धर्मयुद्धे, ज्याला इंग्लिशमध्ये क्रुसेड्स म्हटलं गेलं आहे, आणि त्याचे दूरगामी परिणाम. धर्मयुद्ध घडून आले आणि त्यामध्ये या युरोपीय लोकांचा जो काही पराभव झाला निर्णायक, त्याचे दूरगामी परिणाम युरोपवर कसे झाले आणि काय बदल झाला. त्यामुळे युरोपातील प्रबोधनाचा काळ, की जागरूकता कशी निर्माण झाली. प्रबोधन म्हणजे जागरूकता. त्या काळाचा आढावा घ्यायचा आहे की कशी सुरुवात झाली, त्या काळामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जागरूकता निर्माण झाली, नवे शोध लागायला सुरुवात झाली. विज्ञानाचा विकास, प्रबोधनामध्येच जागरूकतेमुळे विज्ञानाकडे लोकांचा कल गेला आणि विज्ञानाचा विकास कसा टप्प्याटप्प्याने होत गेला याची पण माहिती घ्यायची आहे. विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, विज्ञानाच्या विकासांतर्गतच. त्यानंतर भौगोलिक शोध व शोधक. आता भौगोलिक शोधमध्ये लोक अनेक वेळा असा चुकीचा अर्थ घेतात विद्यार्थी, की नवी भूमी शोधून काढली. चूक. भूमी आहे तिथेच होती, भूमी काही शोधली नाही, ती नव्याने उत्पन्न झाली नाही. तर भूमी जिथे आहे पृथ्वीच्या वर तिथेच होती, पण त्याचा शोध लागला म्हणजे त्या भूमीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचा शोध लागला. आणि आजपर्यंत त्या मार्गाचा माहीत नसल्यामुळे तो मार्ग त्या भूमीपर्यंत जाता येत नव्हतं, म्हणून ती भूमी अज्ञात होती आपल्याला, काही मानवी समूहांना. ती भूमी त्या मानवी समूहांना माहिती झाली, ज्ञात झाली, म्हणून त्याला भौगोलिक शोध असं म्हटलं गेलं. म्हणजे नव्याने निर्माण नाही केलेली, तर आहे त्याच भूमीचा, त्या भूमीकडे जाण्याचा मार्गाचा शोध लागल्याने ती भूमी ज्ञात झाली, म्हणून भौगोलिक शोध. व असे मार्ग कोणी कोणी शोधले, कसे शोधले, त्याच्या मागची स्टोरी काय आहे, हे सगळं यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे शोधकमध्ये. औद्योगिक क्रांती. विज्ञानाचा विकास झाल्यामुळे यंत्र निर्माण झाले. प्रत्येक क्षेत्रामध्ये छोटे मोठे यंत्र, मग त्याचा विकास होऊन 100 माणसाचं काम एकटं यंत्र करू शकेल असे यंत्र तयार झाले. तर या औद्योगिक क्रांतीमध्ये नेमका कसा विकास झाला, औद्योगिक क्रांती का झाली, त्याचे परिणाम काय झाले, ज्या देशांमध्ये ही क्रांती झाली त्यांच्यावर काय, ज्या देशांचे काही देश वसाहती होते त्यांच्यावर काय परिणाम झाले हे आपणास बघायचं आहे. आणि आर्थिक राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीमुळे आर्थिक राष्ट्रवादाला कशी चालना मिळाली, कारण उत्पादन जास्त झालं तर ते मला विकायचं आहे, तेही नफा घेऊन विकायचं आहे. मग मी जिथे माझं राज्य आहे तिथे त्या प्रजेला हे उत्पादन विकण्याचा प्रयत्न करेल किंवा सक्ती करेल आणि नफाखोरी करेल. यातनं आर्थिक राष्ट्रवाद, माझ्याच उत्पादनाला कसं काय संरक्षण मिळेल, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरण 1 मध्ये करायचा आहे. प्रकरण 2, युरोपीय वसाहतवाद. या प्रकरणामध्ये युरोपमध्ये जे काही राष्ट्र होती, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल, ग्रेट ब्रिटन, या राष्ट्रांनी औद्योगिक क्रांती, विज्ञानाच्या विकासाच्या भरोशावर
जे काही जगभरामध्ये नवीन भौगोलिक शोध त्यांच्या दर्यावर्दींनी लावले, तर त्या भूमींवर त्यांच्या वसाहती स्थापन केला, म्हणजे त्या भूमीतल्या मूळ लोकांना त्यांनी गुलाम केलं. मग इथे वसाहतवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचे स्वरूप, या इतर देशांनी वेगवेगळ्या खंडांमध्ये निर्माण केलेल्या वसाहती, त्या वसाहतीच्या उदयांची कारणं, त्याचे झालेले परिणाम, या देशांवर झालेले पण आणि त्या वसाहतींवर झालेले पण, हे सगळे आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग आफ्रिका, आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या भागांमध्ये प्रामुख्याने या देशांच्या वसाहती होत्या. तर त्या खंडांमधील त्या वसाहतींचं कसं शोषण झालं, त्या वसाहतींचं तिथे काय परिणाम झाले, त्यांचं आर्थिक शोषण झाल्यामुळे त्या मागासलेल्या कशा राहिल्या, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, त्यांची गुलामी, त्यांनी काय त्या गुलामीमध्ये त्यांच्या हालअपेष्टा झाल्या, हे सगळे मुद्दे आपल्याला ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये बघायचे आहेत. तिसरं प्रकरण आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. हा पर्टिक्युलरली आपल्या देशासंबंधीचं हे प्रकरण आहे. तुम्ही जर भारताचा इतिहास 8वी-9वीमध्ये जो काही शिकला असाल, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की भारत हा इंग्रजांचा जवळपास प्रत्यक्षरित्या 150 वर्ष आणि अप्रत्यक्षरित्या जवळपास 350 वर्ष आपला देश गुलाम राहिलेला आहे. तर नुसत्या इंग्रजांचा होता का? नाही. तर भारताच्या काही भागात फ्रेंच एक वसाहत होती, पॉंडेचेरी, ज्याला पदुच्चेरी म्हणू आपण. त्यानंतर पोर्तुगीजांची वसाहत होती गोवा. तर ह्या लोकांनी, जे युरोपीय राष्ट्र होते, या राष्ट्रांनी भारतामध्ये त्यांचं आगमन कसं झालं, हेतू काय होता मूळ, पण त्यांनी सुरुवातीला आर्थिक कारण दाखवलं आणि त्यामुळे भारताच्या विविध भूभागांवर त्यांनी कशा वसाहती स्थापन केल्या, त्यांचे आपापसातही युद्ध झाले या वर्चस्वाच्या लढाईसाठी, आणि एकंदरीत भारतावर याचे काय परिणाम झाले, त्या देशांनी भारताची कशी लूट केली, हे सगळे मुद्दे आपल्याला या तिसऱ्या प्रकरणात शिकायचे आहेत. पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच ह्या 4 राष्ट्रांच्या आपण म्हणू शकतो अनुषंगाने आपल्याला भारत आणि युरोपीय वसाहतवाद हे तिसरं प्रकरण अभ्यासायचं आहे. चौथं प्रकरण आहे वसाहतवाद आणि मराठी. आता आपणाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपणासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या या महाराष्ट्राच्या भूमीतच छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची जी पताका रोवली, त्याची ही भूमी साक्षीदार आहे. आणि जेव्हा आम्ही मराठ्यांचा इतिहास शिकतो, तेव्हा आमचा पण ऊर अभिमानाने भरून येतो की आम्ही मराठेच आहोत. तर चौथ्या प्रकरणामध्ये वसाहतवाद आणि मराठे. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्या कारकिर्दीत या युरोपीय राष्ट्रांच्या खलाशांचं, दर्यावर्दींचं किंवा राजकारणी, व्यापारी यांचं आपल्या प्रदेशात आगमन झालं. आणि त्यावेळी या 2 छत्रपतींनी धोरण कसं ठेवलं, स्वतंत्र मराठ्यांचं हिंदवी स्वराज्याचं सार्वभौमत्वाचं धोरण कसं राखलं, हे आपणास या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. पोर्तुगीज आणि मराठे, डच आणि मराठे, फ्रेंच आणि मराठे, इंग्रज आणि मराठे, सिद्धी आणि मराठे, अफगाण आणि मराठे. म्हणजे ह्या परकीयांच्या तुलनेत, प्रत्येकाच्या तुलनेत मराठ्यांशी यांचे संबंध कसे होते, यांचे मराठ्यांशी संबंध कसे होते, कोण खरोखर मराठ्यांसाठी मित्राचं काम करत होतं, तर कोण शत्रू होते, मराठ्यांच्या शत्रूला मदत करत होते, कोणाचं धोरण लवचिक होतं, वेळ पाहून बदलणारं, तर कोणी मराठ्यांना तंत्रज्ञानामध्ये मदत केली किंवा विज्ञानामध्ये मदत केली, नवे शोध मराठ्यांपर्यंत पोचवले. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम या एकंदरीत 3 छत्रपतींच्या कालखंडातली माहिती आपल्याला वसाहतवादाच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे चौथ्या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. 5वं प्रकरण आहे भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा. हे युरोपीय लोक भारतात आले, यांनी भारताला गुलाम बनवलं, पण सोबतच यांच्यासोबत त्यांच्या देशातली काही मूल्य पण आली. स्वातंत्र्य, समता, न्याय. आणि जेव्हा भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण मिळू लागलं
आणि त्या शिक्षणामध्ये किंवा भारतीय त्या देशांमध्ये जाऊन शिक्षण घेऊ लागले, तेव्हा त्यांना तिथलं वातावरण आणि भारतातलं वातावरण यात जमीन आसमानचा फरक जाणवला. आणि त्यांनी जसा या इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवला, तसंच भारतीय समाजातल्या वाईट चाली, रीती, रूढी, अनिष्ट परंपरा यांच्या विरुद्धसुद्धा आवाज उठवणं सुरू केलं. आणि या सर्वांचा अभ्यास आपल्याला भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणामध्ये 5व्या घ्यायचा आहे. सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता का होती? मुळात सुधारणाच कशाला हव्यात? त्या सामाजिक आणि धार्मिक का? सुधारणांचं पर्व, वेगवेगळे सुधारणावादी समाजसुधारक जे काही होऊन गेले भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत, त्यांची आपल्याला इथे माहिती करून घ्यायची आहे. धार्मिक सुधारणा चळवळी, आपल्या धर्मामध्ये सतीप्रथा, हुंडा, हे जे काही अनिष्ट रूढी परंपरा होत्या, केशवपण, स्त्रीला पुनर्विवाहास बंदी, आणि त्याला धर्माचा जो मुलामा दिला जायचा की हे धर्मात सांगितलं आहे, तर या लोकांनी धर्मग्रंथांचंच प्रमाण देऊन बंदी नाही स्त्रीला कशाचीही, हे सप्रमाण पटवून दिलं आणि सुधारणा चळवळी सुरू केल्या. समाजसुधारकांचे कार्य राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, नाना शंकरशेठ इत्यादींचे असे समाजसुधारक आहे, यांची माहिती आपल्याला यात घ्यायची आहे. संस्थानिकांचे योगदान, आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं किंवा या परकीयांचं जेव्हा आगमन झालं, तेव्हा भारतात छोटे छोटे संस्थानं होती आणि या संस्थानांचा स्वतंत्र कारभार होता. आणि या संस्थानांमध्ये जे कोणी राजे होते ते जर सुधारणावादी असतील तर ते त्यांच्या संस्थानामध्ये सुधारणा राबवायचे, त्या प्रत्यक्षात अंमलात आणायचे आणि या सुधारणावाद्यांनासुद्धा प्रोत्साहन द्यायचे. तर असे संस्थानिक आपण याचं उदाहरण घेऊ शकतो. आपले औंधचे राजे, त्यानंतर आपले राजश्री शाहू महाराज, त्यानंतर गायकवाड जे आहे सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे, ह्या अशा संस्थानिकांची माहिती की ज्यांनी या सुधारणा चळवळींना, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळींना मदत केली, त्यांची आपण या प्रकरणात माहिती घेणार आहोत. पुढचा धडा आहे 6वा, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, म्हणजे थोडक्यात भारतीयांचा स्वातंत्र्य लढा. आपल्याला हे 6व्या प्रकरणात शिकायचं आहे. 1857 पूर्वी जे छोटे मोठे इंग्रजांविरुद्ध उठाव झाले, 1857चा उठाव ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्ययुद्ध म्हटलेलं आहे, भारतीयांचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, जिला आज आपण काँग्रेस म्हणतो, भारतीय राष्ट्रीय सभा जिला आज आपण काँग्रेस म्हणतो, 1885मध्ये हिची स्थापना झाली. तर का झाली, याच्या मागे इंग्रजांनीच पुढाकार का घेतला या स्थापनेच्या मागे या काँग्रेसच्या, हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर मवाळ जहाल विचारसरणी, मवाळ म्हणजे विनंती आवेदनं करणारे, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता आणि पुढे महात्मा गांधी. तर जहाल म्हणजे द्या, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, रोखठोक भाषा, चुका दाखवणे, त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे, इथे हिंसा कुठेही नाही, मी फक्त भाषेतला फरक सांगते आहे. कोणी गोड गुलाबीनी करतंय, विनंती करतंय, वाट पाहत आहे, पण कोणी रोखठोक भाषेत सांगतं आणि भेटलंच पाहिजे, आमच्यावर अन्याय झाला आहे असं सांगतं, मवाळ जहाल. तर लाल बाल पाल ही त्रयी जहालवादी, बाळ गंगाधर टिळक, त्यानंतर लाल लाला लजपतराय आणि पाल बिपिनचंद्र पाल, हे जहाल. तर आपल्याला ह्या दोन विचारसरणी, त्यांचा अर्थ, त्यांच्यातला फरक, त्यांचे नेते यांची थोडक्यात माहिती घ्यायची आहे. सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे, मग नुसता अहिंसेच्या मार्गाने भारताचा स्वातंत्र्य लढा पुढे गेला का? नाही, तर काही क्रांतिकारक संघटना पण उदयास आल्या. त्या संघटनेतल्या क्रांतिकारकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान दिलं आणि भारतासाठी स्वातंत्र्याचे प्रयत्न केले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असे अनेक क्रांतिकारक आहेत, ज्यातले कित्येक नावं आज आपणास माहितीसुद्धा नाहीत. तर ह्या सशस्त्र क्रांतिकारांचा लढा पण आपल्याला बघायचा आहे. यातच सावरकरांची अभिनव भारत ही एक संघटना आहे, अशा लाला हरदळ्यांची इंडिया हाऊस आहे, हे आपल्याला बघायचं आहे. महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ, म्हणजे महात्मा गांधीजींचा
1920 नंतर जो भारतीय राजकारणात उदय झाला, टिळकांच्या मृत्यूनंतर, जरी ते इथे 1415ला भारतात आले, तरी त्यांचा खरा उदय भारतीय राजकारणामध्ये 1920 नंतर झाला. तर आणि त्यांनी अहिंसा, सत्याग्रह या 2 तत्वांच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला ह्या पूर्ण त्यांच्या अहिंसक चळवळीची माहिती यामध्ये घ्यायची आहे. आझाद हिंद सेना भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण, की भारतीयांनी त्यांची स्वातंत्र्याची जिद्द, त्यांची लालसा, त्यांची आकांक्षा इतकी उफाळून आली होती की भारतीयांनी स्वतःची फौजसुद्धा परक्या देशात जाऊन स्थापन केली, नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि या आझाद हिंद सेनेची स्थापना, त्यामागची भूमिका, आझाद हिंद सेनेने भारताच्या कोहिमापर्यंत मारलेली मजल, पण पावसाळा आणि त्यामुळे माघार घ्यावी लागली आणि त्यातच एका विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोसांचा झालेला मृत्यू, त्यामुळे आझाद हिंद सेना जी स्वातंत्र्य मिळवण्याच्या बिलकुल टप्प्यावर आली होती, तर तिचं कार्य कसं खुंटीत झालं हे आपल्याला बघायचं आहे. 1942 भारत छोडो आंदोलन. महात्मा गांधींनी करो वा मरो हा संदेश दिला आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण भारतातले रहिवासी, स्त्री, पुरुष सगळे सहभागी झाले आणि जन आंदोलनाचं रूप या आंदोलनाने घेतलं. आणि त्याचवेळी जागतिक राजकीय पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाची, आणि याचा सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की इंग्रजांना हे कळून चुकलं की आता भारतीयांना स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय भारतीय स्वस्थ बसणार नाही. आणि सरतेशेवटी 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य मिळवलं. तर या 6 प्रकरणापर्यंत आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीचा भारत या अनुषंगाने आपणास अभ्यास करायचा आहे. आणि याच्या पुढच्या प्रकरणांमध्ये म्हणजे उर्वरित 6 प्रकरणांमध्ये स्वातंत्र्यानंतरचा भारत असा आपणास अभ्यास करायचा आहे. 7व्या प्रकरण आहे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण. म्हणजे या प्रकरणामध्ये भारत स्वतंत्र झाला म्हणजे इंग्रज ही वसाहत ज्यांची त्यांच्या ताब्यात दिली आणि इंग्रजांना आपण इथून जायला भाग पाडलं. पण जी काही अनेक संस्थानं होती, जवळपास 550च्या वर भारतात संस्थानं होती, त्या सर्व संस्थानांचं एकीकरण करून अखंड भारताची निर्मिती करणं हे सुद्धा आवश्यक होतं. त्याचबरोबर फ्रेंच जे पदुच्चेरीमध्ये त्यांची वसाहत होती आणि पोर्तुगीज ज्यांची गोव्यामध्ये वसाहत होती, ह्या वसाहतीसुद्धा स्वतंत्र करणं आणि त्या अखंड भारताशी जोडणं. तर एकंदरीत या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या पाठात करायचा आहे. निर्वसाहतीकरण ते एकीकरण, दादरा व नगर हवेली, गोवा आणि पदुच्चेरी या प्रदेशाचं एकीकरण कसं झालं आणि अखंड भारताची निर्मिती कशी झाली हे या पाठात आपणास बघायचं आहे. पुढचा पाठ आहे 8वा पाठ, जागतिक महायुद्धे आणि भारत. 2 महायुद्ध झाली. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918, ज्यावेळी भारत इंग्रजांचा गुलाम होता. आणि त्यावेळी भारताची भूमिका काय होती इंग्रजांची एक वसाहत म्हणून, या महायुद्धाचे भारतावर काय परिणाम झाले, भारतीयांच्या अनुषंगाने या महायुद्धाची आपण एक घटना बघणार आहोत. त्यानंतर दुसरं महायुद्ध 1939 ते 1945. आणि या महायुद्धाच्या शेवटीच भारतीयांना स्वातंत्र्य मिळणार हे सुद्धा निश्चित झालं होतं. तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांच्या नेत्यांनी काय भूमिका घेतली, इंग्रजांनी भारताला या युद्धात कसं सामील करून घेतलं, युद्धानंतर जी परिस्थिती इंग्रजांची खालावली त्याचे परिणाम आपल्या स्वातंत्र्यावर कसे झाले, स्वातंत्र्य जवळ आलं की त्यांना देणं भाग पडलं की आपण ते मिळवलं, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणार आहोत. महायुद्धे आणि भारत, पहिलं महायुद्ध आणि भारत, दुसरं महायुद्ध आणि भारत, महायुद्धाचे भारतावरील परिणाम. त्यानंतर 9वा पाठ आहे तुम्हाला जग निर्वसाहतीकरण. भारत स्वतंत्र झाला, भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवलं, संपलं नाही. आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये अनेक देश हे गुलाम देश होते या युरोपीय राष्ट्रांचे. आणि
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून, किंबहुना आपण असं म्हणू अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, यातून प्रेरणा घेऊन भारतीयांनी जी स्वातंत्र्याची आस दाखवली, तसंच भारत स्वतंत्र होऊ शकतो तर आम्ही का नाही, भारतीय स्वातंत्र्य मिळवू शकतात तर आम्ही का नाही, या भावनेने या ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया खंडातले इतर देश जे यांचे गुलाम होते यांनी सुद्धा स्वातंत्र्य चळवळी सुरू केल्या आणि एक एक जण त्यात यशस्वी होत गेलं आणि या आफ्रिका आणि आशिया खंडातले अनेक देश स्वतंत्र झाले, नवस्वतंत्र झाले. त्यालाच म्हटलं गेलं आहे जगाचं निर्वसाहतीकरण. या पाठामध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. निर्वसाहतीकरण आशिया खंडातलं आणि निर्वसाहतीकरण आफ्रिका खंडातलं. तर फक्त स्वतंत्र होऊनही थांबले का? नाही, तर आम्हाला पुन्हा कोणाचं गुलाम व्हायचं नाही. मग आम्ही जरी कमजोर असलो तरी आम्ही एकी कशी होईल आमची, या नवस्वतंत्र देशांनी त्यांच्या संघटना स्थापन केल्या. बाडुंग परिषदेतनं अलिप्ततावादी चळवळीची स्थापना, पायाभरणी झाली. या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या 9व्या पाठामध्ये करायचा आहे. 10वा पाठ आहे शीतयुद्ध. शीतयुद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालं आणि या शीतयुद्धामध्ये 2 सत्ता केंद्र जगात निर्माण झाली. रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन आणि अमेरिका. आणि या 2 देशांकडे जगातले उर्वरित देश विभागले गेले, ओढले गेले. रिझन काहीही असो, पण यामुळे या 2 देशांमध्ये सतत तणावाचं वातावरण. मग हे शीतयुद्धाचा कालखंड कसा होता, शीतयुद्धाची सुरुवात काय, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याचे परिणाम काय झाले, इतर देश कसे भरडले गेले, क्युबा पेचप्रसंग, व्हिएतनाम, कोरिया, बर्लिन, हे सगळं आपल्याला या शीतयुद्धाच्या अनुषंगाने शिकायचं आहे. युद्धाची तीव्रता कमी व्हावी म्हणून देतांत पर्व ही एक संकल्पनासुद्धा यामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. शीतयुद्ध व्याख्या, देतांत पर्व, नाटो, ॲन्सूस, सिएटो, सेंटो, वार्सा करार, हे या करारांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. कारण 2 सत्तांकडे जे देश गेले त्यांच्या आपापसात एक लष्करी करार झाले, हे ते करार आहेत. अलिप्ततावाद आणि त्यामध्ये भारताची नेतृत्वाची भूमिका, वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. भारत स्वतः स्वतंत्र होऊन थांबला नाही, तर त्याने इतर देशांच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांना होईता होई मदत केली आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या आवाजाला, त्यांच्या स्वातंत्र्याच्या इच्छेला एक जागतिक व्यासपीठसुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सार्क संघटना, ज्या संघटनेचा भारत सदस्य आहे. आणि राष्ट्रकुल म्हणजे काय की इंग्रजांचे जे देश गुलाम होते ते स्वतंत्र झाल्यानंतरही कुठेतरी या सर्व स्वतंत्र राष्ट्रांनी स्वतःची एक अजून राष्ट्रकुल स्थापन केलं. आज आपण जे कॉमनवेल्थ गेम वगैरे होतात ते याच देशांच्या सहभागाने होत असतात. तर ह्या सर्व संकल्पना आपल्याला या 10व्या प्रकरणामध्ये, शीतयुद्ध या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहे. पुढचे जे 2 प्रकरणं आहेत, बदलता भारत भाग 1 11वं प्रकरण, बदलता भारत भाग 2 12वं प्रकरण. यामध्ये आपल्याला 1991 नंतरचा भारत बघायचा आहे. 1991 नंतर जागतिकीकरण स्वीकारलं जवळपास बहुतांश जगाने, भारतानेही ते तसं स्वीकारलं आणि याचा परिणाम भारतावर कसा झाला हे आपणास या 2 प्रकरणांमध्ये शिकायचं आहे. विकास कसा झाला, आपण पुढे कसे गेलो, आज झपाट्याने विकसित होणारी आपली अर्थव्यवस्था आहे. काही वर्षातच आपलं स्वप्न आहे की आपण विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसायचं. APJ अब्दुल कलामांनी तर 2025पर्यंत भारत एक विकसित देश होईल असं स्वप्न बघितलं होतं. आणि जर भारताची युवा शक्ती योग्य मार्गाने जर या प्रयत्नात उतरली आणि प्रामाणिकपणे देशाला पुढे न्यायसाठी त्यांनी त्यांचा ब्रेन आणि त्यांची शक्ती, त्यांचे श्रम आणि त्यांची राष्ट्रनिष्ठा, हे जर सगळं यांचं एकत्रित जे काही रसायन निर्माण होतं ते भारत पुढे न्यायचा, भारत विकसित करायचा या ध्येयाने वेडे होऊन जर भारतीयांनी कार्य केलं तर निश्चितच हे स्वप्न पूर्ण होईल. तर या प्रकरणामध्ये 11व्या प्रकरणामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय, भारताच्या संदर्भात त्याचे परिणाम अभ्यासायचे आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना अभ्यासायच्या आहेत. नागरी विकासाच्या योजना अभ्यासायच्या आहेत, ज्या वेगवेगळ्या मनरेगा अशा ज्या योजना आहे, आत्ता जी उज्ज्वला गॅस योजना, ह्या सगळ्या विकासाच्या योजना आहेत. गरिबांपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत
या योजना पोहोचल्या पाहिजेत ही जी तळमळ आहे त्या अनुषंगाने आपल्याला या योजनांचा अभ्यास करायचा आहे. आणि संपर्क साधणे म्हणजे आता हे सोशल मीडिया आहे, रेडिओ आहे, टी व्ही आहे, या माध्यमातून संपर्क साधनांमुळे आपण जे काही मुद्दे आहेत, जे काही विचार आहे किंवा आपले जे कार्य योजनांची माहिती कशी शेवटच्या घटकापर्यंत पोचवू शकतो या अनुषंगाने अभ्यासायचे आहेत. अर्थक्षेत्र म्हणजे आर्थिक विकासात झालेलं आपली वाटचाल, आपलं योगदान. ब्रिक्स ही सुद्धा एक जागतिक प्रादेशिक संघटना आहे ज्याचा भारत एक सदस्य आहे. 5 उगवत्या जे देश आहेत त्यांच्या उगवत्या अर्थव्यवस्था आणि त्या एकत्रित येऊन अमेरिकेला कशी टक्कर देत आहेत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला, ही माहिती थोडक्यात घ्यायची आहे या संघटनेच्या अनुषंगाने. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताने केलेली प्रगती. संरक्षण विषयक घडामोडी की संरक्षणाच्या क्षेत्रात भारत कसा स्वदेशीला प्रोत्साहन देत आहे, आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नात आहे. युवकांसंदर्भातील धोरण. कौशल्य स्किल, आता जी मोदींची एक योजना आहे की कौशल्य शिक्षण युवकांनी घ्यावं आणि स्वतःचा रोजगार निर्माण करून स्वयंपूर्णतेकडे जावं आणि भारताला पण आत्मनिर्भर करावं. तर अशा युवकांसंदर्भातील शैक्षणिक, आर्थिक, उद्योगधंदा, रोजगार या बाबतीतले धोरण बघायचे आहेत. माहितीचा अधिकार किंवा अधिनियम 2005 हा सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे की या माहितीच्या अधिकारामुळे कुठेतरी अधिकारी वर्ग आहे जो प्रशासनातील त्यांच्यावर काम करण्याची एक नैतिक बंधन कसं आलेलं आहे, या कायद्याचा परिणाम काय झाला किंवा या कायद्यामुळे नागरिकांना काय फायदा झाला हे आपल्याला बघायचं आहे. आणि राज्यांची पुनर्रचना. जेव्हा भारताला स्वातंत्र्य आपण मिळवलं त्यावेळी एकूण 14 राज्य भारतामध्ये होती. आज या 14 राज्यांची जवळपास केंद्रशासित आणि घटक राज्य अशी आपण जर विभागणी केली तर 29 घटक राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश, 6 झाली आता कारण जम्मू काश्मीरचं विभाजन झालं तर, आणि लडाख एक वाढलं. तर या अशी पुनर्रचना कोणत्या राज्यातून कोणतं राज्य निघत गेलं हे आपणास अभ्यासायचं आहे या प्रकरणामध्ये. शेवटचं प्रकरण आहे 12वं, बदलता भारत भाग 2. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील बदल भारतामध्ये झालेली, त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील बदल की खेळाला कसं प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे. खेलो इंडिया या योजनेद्वारे तर गावागावातनं खेळांचे ज्या काही स्पर्धा भरवल्या जातात आणि हे खेड्यातलं रॉ मटेरियल यांना एक व्यासपीठ उत्पन्न करून दिल्या गेलेलं आहे आणि त्यातनं चमकते खेळाडू वर येतात. तुम्ही दंगल हा पिक्चर बघितला, त्यानंतर आत्ता जो आला होता पंगा कबड्डी खेळावर. तर या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला इतकं प्रोत्साहन दिलं जातं की हा 140 करोड लोकसंख्येचा देश ऑलिम्पिकमध्ये या लोकसंख्येच्या प्रमाणात पदकं मिळवेल असं एक स्वप्न पाहिलं जात आहे. आणि त्या अनुषंगाने क्रीडा क्षेत्रामध्ये जे बदल आहे, खाशबा जाधव ते सचिन तेंडुलकर असा जो काही एक क्रीडा क्षेत्राचा प्रवास झालेला आहे, पुरस्कार त्यातले, हे सगळं आपण यात अभ्यासणार आहोत. त्यानंतर सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र. भारताला प्रचंड आणि अभिमानास्पद असा प्राचीन सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे की ज्याचा आपण जर योग्य वापर करून घेतला राष्ट्रनिष्ठेसाठी सुद्धा आणि पर्यटनासाठी सुद्धा तर परकीय चलनाची तर प्राप्ती होईलच आपणास, पण एक नागरिकांमध्ये ज्वाज्वल्य अभिमान आपल्या परंपरेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा एक स्फूर्तिस्तोत्र यातून आपल्याला मिळू शकेल. भारतात पाहण्यासारखा फक्त कुतुब मिनार किंवा ताजमहाल आहे असं नाही, तर अनेक प्राचीन मंदिरं. तुम्ही दक्षिणेत जाल तर महाबलीपुरम, कोणार्कचं सूर्य मंदिर, मीनाक्षी मंदिर असे अनेक वास्तुकलेचे अद्वितीय नमुने आपल्या देशामध्ये विखुरलेले आहे. राजस्थानमध्ये तर एक से एक बडे महल, हवा महल प्रसिद्ध आहे. तर या सर्वांचा आपण जर पर्यटनासाठी आणि राष्ट्रनिष्ठेसाठी, राष्ट्रबांधणीसाठी जर उपयोग केला तर आपण यामध्ये किती विकास करू शकतो या अनुषंगाने आपल्याला या भागाचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. एकंदरीत या 12 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला इतिहासाच्या या नवीन अभ्यासक्रमात करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्र हा विषयसुद्धा 12वीला अभ्यासाला आहे त्यांचं दोन्ही विषयांच्या अभ्यासक्रमाची तुलना करता हे लक्षात येईल
की शीतयुद्ध, सार्क संघटना, लष्करी संघटना, नाटो, सिएटो, सेंटो, जागतिकीकरण, त्यानंतर भारत सरकारच्या योजना युवकांसाठी, ग्रामविकासासाठी, शहरी विकासासाठी, त्यानंतर ब्रिक्स यासारखी सार्क, ब्रिक्स या संघटना, ह्या सर्व संघटना किंवा ह्या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्र या विषयात सुद्धा आहे. फक्त थोडा वेगळ्या दृष्टिकोनात नाही, पण कुठेतरी 50 ते 60% अभ्यास या मुद्द्यांचा जवळपास सारखा आहे. तर आपण जर तोही एक दृष्टिकोन ठेवून ह्या प्रकरणांचा थोडा त्या विषयाचा आधार घेऊन अभ्यास केला तर आपला हा अभ्यास सहज सोपा होणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नकाशे दिले आहेत, देशांची नावं, ह्या सरकारच्या योजनांची नावं आहेत, या संघटनांची नावं आहेत. तर तुम्हाला ह्या सर्वांची माहिती आता सध्या फावल्या वेळामध्ये, कोरोना असल्यामुळे जो काही तुम्हाला घरी वेळ मिळतो आहे त्या वेळामध्ये तुम्हाला ह्या सगळा होमवर्क करून ठेवायचा आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचं पहिलं प्रकरण अभ्यासाला घेणार आहोत, जे आहे पहिलं प्रकरण इतिहासाचं युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. तोपर्यंत धन्यवाद.